गंधर्व गौरव गाथेतला कालचा पहिला अध्याय, आज दुसरा अध्याय. मानापमान हे बालगंधर्वांच्या आणि मराठी नाट्यसंगीताच्या आयुष्यामधलं एक महत्त्वाचं असं काहीतरी घडून गेलं. त्याच्यामध्ये इतक्या वेगवेगळ्या शक्ती एकत्र आल्या होत्या आणि त्यामुळे इतक्या वेगवेगळ्या शक्ती निर्माण झाल्या की मानापमानाचं महत्त्व हे संगीताच्या दृष्टीने फार वेगळं आहे. त्यामध्ये अनेक गोष्टी होत्या. वेगळ्या तऱ्हेचं संगीत होतं, वेगळ्या तऱ्हेची मांडणी होती, वेगळ्या तऱ्हेचं नेपथ्य होतं. अनेक कलाकार गोविंदराव टेंब्यांपासून नानासाहेब जोगळेकरांपासून ते बालगंधर्वांपर्यंत काहीतरी नवीन करायला लागले होते त्या सुमाराला, आणि म्हणून त्या नाटकाचं महत्त्व आहे. एक जुनी परंपरा मराठी नाट्यसंगीतात अशी होती, जी इतरही गुजराती वगैरे रंग परंपरामध्ये सुद्धा होती, की लहान मुलं असायची. त्या लहान मुलाला नृत्याचं शिक्षण दिलं जायचं, गाण्याचं शिक्षण दिलं जायचं, इतरही शिक्षण दिलं जायचं. जी पुरुष पात्र करण्यासाठी योग्य ठरतील त्यांना तिकडं, नाहीतर बाकीच्यांना स्त्री पात्र, अशी ती योजना व्हायची. आणि सर्व तऱ्हेचे संस्कार शास्त्रोक्त पद्धतीने करत करत ती मुलं पुढे यायची. अशा वेळेला त्या लहान मुलांना नृत्य गायन युक्त असं गाणं शिकवलं जायचं, आणि तशी एक रचना प्रत्येक नाटकात एक तरी दिसायचीच. आणि हमखास ती मुलं टाळी घेऊन जायची. मी म्हणणाऱ्या संगीत नटांची एक अशी महत्वाकांक्षा असते की मला इतरांना मिळणार नाही तिथं टाळी मिळाली पाहिजे. तसं या मुलांना करायला लागायचं नाही, कारण त्यांच्या रचना असायच्या. पुन्हा 10 12 15 16 मुलं आली, ती नाचतायत गातायत, बाल आवाजी आहे, उंच आवाजी आहे, मुवमेंट्स दिलेले आहेत. त्यामध्ये मानापमानमध्ये पुन्हा हार वगैरे घेऊन त्या हारांची गुंफण आणि त्यातून एक आकृतीबंध तयार केला जायचा. असं हे मजेचं गाणं होतं, ज्याच्यामध्ये दृश्य आणि श्राव्य अशी दोन्ही काव्य तिथे वठणीला धरलेली होती. असं हे एक गाणं आहे. ते आपल्यापुढे 2 तरुण कलाकार गाणार आहेत. तिथून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आहे.
शरण मदन रची सुमन नानाकार मजेदार हा शिव भय युवती शरण मदन रची सुमन नानाकार मदन रची सुमन नानाकार मदन रची सुमन नानाकार. ही सगळी लहान मुलं तेव्हा कंपन्यामध्ये राहायची तेव्हा कुटुंबातल्यासारखी राहत असत. त्यामध्ये त्या मुलांची संपूर्ण काळजी घेतली जायची. तो मुलगा कुटुंबामध्ये आहे असं म्हटल्यानंतर जे जे आपण करू आणि जे जे करणार नाही ते सगळं तिथं केलं जात असे. अशा या बालगंधर्वांचं हे एवढं मोठं कुटुंब अनेक वर्ष चालू राहिलेलं, पण त्यांचं स्वतःचं कुटुंब म्हणून एक पुन्हा छोटं होतच की. आणि त्या कुटुंबाचं काय असा एक नेहमी आपल्याला प्रश्न पडतो. जसं कवी असला की आपल्याला नेहमी कुतूहल वाटतो तो कसा दिसतो हे एकदा जरा बघावं असं. जसं नटाविषयी असं वाटतो तो कसा वागतो ते एकदा बघावं. म्हणजे प्रत्यक्षामध्ये जो शिवाजी असेल तो आपल्या पत्नी पुढे किती घाबरतो हे बघायला आपल्या नेहमी बरं वाटतं अशा गोष्टी. तसं नारायणरावांना इतकी त्यांची एकंदरीने ज्याला जीवन सरणी म्हणता येईल ती सारखी लोकांसाठीच वाहिलेलं जीवन जे त्यांचं घरात काय असे असा कधीतरी प्रश्न पडतच. तर तो बालगंधर्व कुटुंबांचा एखादा फोटो तुम्ही पाहिलात म्हणजे तुम्हाला एक आठवण, नंतर आपण प्रत्यक्ष येणारच आहोत, पण एक त्यांचा कुटुंबातला फोटो पाहिलात की असं दिसेल तुम्हाला की त्याच्यामध्ये नारायणराव आहे, त्यांच्या कन्या आहेत, त्यांच्या मिसेस पण आहे, सौभाग्यवती पण आहेत त्यांच्या. परंतु आज आपल्या पुढे थोडासा वेगळा आहे. वसंतराव राजहंस इथं आलेले आहेत. ते त्यांच्याच कुटुंबापैकी पुतणे त्यांचे. त्यांना आता मी थोडस विचारतो की अगदी खरं खरं सांगा काय नारायणराव हे कुटुंब वत्सल म्हणून कसे वाटत असत? अतिशय प्रेमळ व्यक्ती होती ती. घरामध्ये ते आले म्हणजे आम्हाला आनंद वाटायचा. मला शिक्षणासाठी म्हणून त्यांनी पुण्याला ठेवलं होतं आणि कंपनी बाहेर गावी जायची, तर माझ्या शिक्षणाचा खर्च सगळा ते चालवायचे. पुण्याचं बिहार जे होतं त्याचा खर्च ते भागवत असत. तर पुण्याला कंपनी आली म्हणजे आम्हाला दिवाळीसारखं वाटायचं. घरी आले की आनंद. घरी आपल्या आईला ते मा म्हणून हाका मारायचे, आमच्या आत्याला ताई म्हणायचे. आणि ह्या त्यांच्या कन्या दोन, आता आपण त्यांना नलिनी वाबळे म्हणून म्हणतो, त्यांचं मूळचं नाव सरोजा, ते त्यांना हाक मारायचे सरजा. आणि पद्माताई खेडेकर त्यांना पम्या म्हणायचे. मला वसू म्हणायचे, माझं वसंत नाव वसू म्हणायचे. पुढे मग बाबा म्हणायला लागले. अतिशय सगळ्यांशी प्रेमळ वागायचे. घरामध्ये वडील बंधू, माझे वडील त्यांना दादासाहेब म्हणायचे. त्यांच्याबद्दल त्यांची अतिशय पूज्य भावना होती. ते प्रत्येक वेळेला बोलून दाखवायचे की मला जे हा लौकिक पैसावर मिळतोय हे माझे बंधू जे थोरले दादा आहेत यांच्यामुळे मिळतोय. ते अतिशय सत्वशील असे होते, खरं बोलणारे, कधी त्यांना खोटं माहिती नाही. बिस्किटाचा कण जरी तोंडात गेला तरी त्यांना मळवून उकारी व्हायची, अशी ती त्यांची ही होती. तर आईच्याबद्दल अतिशय त्यांची पूज्य भावना. घरी आले जाताना वगैरे देवाला नमस्कार करून, आईला नमस्कार करून, थोरल्याबद्दल नमस्कार करून जात. आमच्याबद्दल त्यांचं अतिशय म्हणजे इतकं प्रेम होतं की आमच्या टॉन्सिल्सचा जरा त्रास व्हायला लागला त्यावेळेला उत्तमपैकी डॉक्टरकडनं यांचं ऑपरेशन करावं म्हणून गव्हर्नरचा जो डॉक्टर होता पुण्याला, गणेश खिंड म्हणजे तिथं गव्हर्नरचा वास्तव्य असायचं, तर तिथल्या डॉक्टरकडनं माझ्या बहिणीचं म्हणजे माईचं आणि माझं त्या ठिकाणी टॉन्सिल्सचं ऑपरेशन त्याने करून घेतलं. अतिशय प्रेमळपणाने ते आम्हाला वागवायचे. माझ्या स्वतःच्या मुंजीमध्ये त्यांनी अतिशय पैसा खर्च करून माझी मुंजी अतिशय थाटात गेली. भिक्षावळ जी काढली होती ती पालखीतून काढली होती, त्यासाठी मला मुद्दाम मखमलीचा ड्रेस शिवला होता. तसंच माझ्या बहिणीचं लग्नही त्यांनी अतिशय थाटात केलं 30 साली. ते इतकं असं थाटात केलं की त्यावेळेला त्यांनी जवळजवळ ₹1,00,000 खर्च केले. ₹1,00,000 म्हणजे आता आपल्याला हे काहीच नाही वाटत, पण त्यावेळेला सोन्याचा भाव 20-22 होता. त्या हिशोबाने जर बघायचं झालं तर ती रक्कम किती होते ते पहा तुम्ही. तर असा त्यांनी तो थाटात सगळा लग्न सोहळा केला. त्या सोहळ्याचं असं वर्णन आहे की रात्रीची जी आतषबाजी केली अशी आतषबाजी पुणे शहरात पेशवाई बुडाल्याच झाली नाही, असं त्याचं एक वर्णन केलेलं आहे. आणि जे वऱ्हाडी लोक होते गंधर्वांच्याकडचे ते 1,200 जण कोल्हापुरी फेटे आणि त्याच एका रंगाच्या शेरवानी घालून हजर होते.
हे राजेशाही वैभव पुण्यातल्या लोकांना भिक्षुक संस्कृतीमध्ये हे जरा निराळं वाटलं की मोठ्या संस्थानिकाचं लग्न असावं तशापैकी तो सगळा थाट होता. वरातली इतकी थाटात निघाली होती की काय विचार, 4 घोड्याची गाडी. आता ते दिवस गेले असं समजून आपण आता ही जी कुटुंबियांचं थोडंसं आपण ज्याला आपण म्हणतो की बिऱ्हाडात थोडंसं डोकावून पाहिलं, त्यामध्ये पुन्हा असाच प्रत्यय आला की नारायणरावांच्या गाण्यामध्ये नारायणरावांचं जे व्यक्तिमत्व दिसत होतं त्यापेक्षा वेगळं आतबाहेर काही त्यांच्यात नव्हतं. गाण्यातही सरळ, वागणुकीतही सरळ, सगळी गाणी आपली, सगळे कुटुंबीयही आपले, सगळी गाणी आपली. इथे मला आता कृष्णरावांना त्रास द्यायचा आहे. नारायणरावांच्या वेळेला महाराष्ट्रामध्ये कमीत कमी 5 ते 8 घराणी ही नामवंत होती गाण्याच्या दृष्टीने. ग्वाल्हेर घराणं, किराणा घराणं, म्हणाल ते आग्रा घराणं, जयपूर घराणं, नंतर ज्याला निसार हुसेन खासांचं घराणं म्हणतात ते घराणं, अशी अनेक घराणी जोरदार होती इथे. त्यामध्ये नारायणरावांचा विशेष असा की त्यांनी सर्व घराण्याची गायकी घेतली, कारण त्यांचे जे गुरु भास्कर बुवा तेही पुन्हा तसेच की त्यांनी 3 घराण्यांची गायकी आत्मसात केली. त्यामुळं अशा घराणेदार पठडीदार माणसाकडे गाणं जेव्हा येतं तेव्हा ते वेगळ्या तऱ्हेनं येतं. त्याचा एक आपण नमुना बघणार आहोत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की स्वयंवर नाटक जे 1916 सालचं, त्याच्यामध्ये पुन्हा एकदा मानापमाननी जशी वेगळी क्रांती घडवली तशी स्वयंवरमध्ये एक वेगळ्या तऱ्हेची क्रांती झाली संगीताच्या दृष्टीने. त्यातला आपण एका तत्वद ऐकणार आहोत. सोंडकर, मम सुखाची ठेव देवा, ह्या पदाचा विशेष काय तुमच्या दृष्टीने? माझ्या दृष्टीने विशेष म्हणजे असं आहे की तो जो सीन होतो तो एक अतिशय म्हणजे ज्याला हॉट सीन आपण जो म्हणू शकतो असा तो दरबाराचा सीन झालेला असतो. आणि म्हणजे आजकालचा हॉट सीन नव्हे बरं का, हा वेगळा आजकालचा नाही, तो निराळा होता. आणि म्हणजे तो हॉट सीन निराळा करायचा असायचा त्यावेळेला. आणि एस्पेशली तो पौराणिक असल्यामुळे अलीकडचा हॉट सीन तो होणं शक्य नव्हतं, त्याला काही. परंतु ती जी बंदिश जी नारायणरावांनी मुद्दाम त्याच्याकरता निवडली ती भास्करबावांनी त्यांना मुद्दाम सांगितलं की हे पद असं या इथे ही चीज इथे फिट होते आणि तुम्हाला जो काय भावार्थ ह्या मम सुखाची ठेव देवा ह्याच्यापासून जो तुम्हाला पाहिजे तो बरोबर ह्या चीजेपासूनच तुम्हाला मिळू शकेल असं म्हणून त्यांना ती चीज बसवली. ती जयपूर घराण्याची चीज आहे. त्याचा इतिहास असा आहे की असं सांगतात की एकदा भातखंडे साहेब आराध्या खासाबांच्याकडे गेले आणि त्यांना म्हणाले निंदाळा तिरकमादाचा चिजा म्हणून झाल्यानंतर ते म्हणाले की अशी काहीतरी मला चीज सांगा बरं का, की जी रूपक तालामध्ये असेल आणि जी तिरकमोद असेल अशी चीज तुम्ही मला सांगा. तेव्हा आराध्या खासाहेब म्हणाले बरं 1-2 दिवसांनी तुम्ही या, मी तुम्हाला सांगतो. आणि त्याच्यानंतर असं म्हणतात की ही चीज आराध्या खासाबांनी स्वतः बांधलेली चीज आहे. सुर संगत राग विद्या संगीत प्रमाण जो कंठ कर बताए वाको जानिए गुणी ज्ञानी. म्हणजे तिथे एक अगोदर एक टोला मारलाय की सुर संगत राग विद्या संगीत प्रवीण कोण जो कंठ कर बताए वाको जानिए गुणी ज्ञानी. आणि मग पुढचे अंतरा निराळा आहे बरं का. तर त्या ह्याच्यावरती ही रचना आहे आणि ती अगदी शांत रसाची रचना असल्यामुळे त्यांनी तो राग निवडलेला आहे आणि ती चीज निवडलेली आहे. मम सुखाची मम सुखा मम सुखाची ठेव देवा तुम्हा पाशी ठेवा ती सुखे वारेले हारी मम कारणे जनक ना मम सुखाची मम सुखा मम सुखा मम सुखा मम सुखा
सुखाचे मम सुखाचे मम सुखा आखी धजी करीची करिया देवा 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 मम सुखा मम सुखा मम सुखा मम सुखा थोडंसं असं आपण लक्षात घ्यायला पाहिजे की नारायणराव गायला लागल्यानंतर त्यांची जी काही गाणी म्हणण्याची सादर करण्याची पद्धती होती त्यामध्ये पुष्कळ वेळेला लोकांना असा भास होता की ह्यांचा गळा हा अधर आहे, हा टिकू शकत नाही गळा. त्यांच्याच वेळेला दुसऱ्या ज्या गायन पद्धती रूढ होत्या त्याच्यामध्ये मेंढेवर सावर थांबायचं, जोरदार तान ह्याच्यावर जोर होता. त्यामुळं असं एक वेगळ्या प्रकारचं हे गाणं आलं की ज्याच्यामध्ये तुम्हाला मेंढ भरपूर घ्यायला पाहिजे, एका सुरावरून दुसऱ्या सुरावर शांतपणे यायला पाहिजे. आणि तो तिलक कामोद सारखा राग आहे. तिलक कामोद हा राग एका काळी अप्रचलित मानला जात होता, जसं दुर्गा राग हा एका काळी अप्रचलित होता. आज आता ते चेहरे जाहिरातीत पाहिलेल्या चेहऱ्यासारखे परिचित झालेले आहेत आपले, त्यामुळे आपल्याला ते अप्रचलित वाटत नाहीत. पण त्या काळामध्ये हा अप्रचलित राग होता. त्याची बंदिश आणि त्याची मांडणी ही किती अवघड असली पाहिजे ह्याची कल्पना आज करता येणार नाही कदाचित. एक अशी गोष्ट जाणवते नारायणरावांच्या बाबतीत, ती नेहमी वारंवार जाणवणार आहे की नारायणरावांना जे जे काही हवंसं वाटत होतं ते सगळं त्यांच्या दृष्टीने भारी असायचं. कुठलीही गोष्ट स्वस्त चीप ही त्यांना पटली नाही. त्यांनी जो हिशेब मांडला तो सगळा लाखांचा, मग तो लग्नात मुंजीत असो किंवा गाण्यामध्ये असो किंवा गाण्याच्या सेट्समध्ये असो, सगळीकडे. त्यामुळं हा जो काही भाग आहे ह्याचा सुद्धा कुठेतरी विचार केला पाहिजे की आपण आपली अभिरुची एखाद्या राष्ट्रामध्ये एखाद्या प्रांतात कशी विकसित होते. तर त्यासाठी अशी मनं लागतात की ज्यांची स्वप्न मोठी असतात. आणि नारायणरावांची स्वप्न खूप मोठी होती. साधी कपडे लत्त्यांची गोष्ट घ्या. आमच्या आठल्यानी त्यांच्या नेहमीचा पेशा स्वीकारून म्हणजे संशोधकाचा बाणा घेऊन त्यांनी नारायणराव ज्या साड्या नेसत असत त्यांच्या बॉर्डर्सचं सुद्धा संशोधन केलं. आणि आता त्या ज्या साड्यांच्या बॉर्डर्स तुम्ही बघणार आहात, आठले त्याच्याविषयी थोडं सांगा, त्या बॉर्डर्स विषयी. ह्या बॉर्डरला सीमा प्रश्न नाही, ह्या सगळीकडे मान्य असलेल्या बॉर्डर्स आहेत. गंधर्वांच्या साड्यांच्या बॉर्डरची गंमत अशी की ही नेव्हर कॉम्प्रोमाइज विथ मिडिओक्रिटी. जसा रोल असेल त्याप्रमाणे साड्या आणि त्याच्या बॉर्डर्स त्यांनी करवून घेतल्या. इंदुरी साडी असेल, चंदेरी साडी असेल तर तिथले मुख्य कारागीर बोलावून त्यांना रंगसंगती सांगून त्यांनी त्या बॉर्डर्स करवून घेतल्या. मुंबईमध्ये जर्मानिया नावाची कंपनी होती, त्या कंपन्यांच्याकडून सिंधूचं सुद्धा जुनेर लुगडं फाटकं कसं असेल ते छापाच्या प्रिंटवरनं करून घेतलं आणि मग त्याचा चोळामोळा करून ते एकच प्यालामध्ये त्यांनी ते वापरलं. त्यांनी कधीही गंधर्वांनी आपली सगळी श्रीमंतीचा विचार केला तो फक्त रंगभूमीच्या, स्वतःच्या श्रीमंतीचा त्यांनी कधी हे केला नाही. त्यामुळे प्रेक्षकांना आपण त्या काळात साक्षात वावरत आहोत. पौराणिक काळाचं संपूर्ण वैभव हे गंधर्वांच्या रंगभूमीवर दिसत असे. शालूतून, शेल्यातून, मुकुटातून,
स्टेजवर वावरू लागले की शेवटच्या पिठातल्या प्रेक्षकांपर्यंत त्याचा घमघमाट जात असे. गंधर्वांनी कितीतरी गोष्टी उत्तम उत्तम फॅशन रूढ केल्या. साधी मोगऱ्याची माळ आहे, त्याच्यामध्ये एक गुलाबाचं फुल घालून गंधर्व वेणी ही त्यावेळेला भयंकर प्रसिद्ध होती. आपला महाराष्ट्र हा राकट देश, कणखर देश, दगडांचा देश. ह्या देशामध्ये गंधर्वांनी काहीतरी ललित आहे, काहीतरी लढिवाळ आहे, काहीतरी गोड आहे, काहीतरी सुगम आहे, काहीतरी रसिकत्व आहे, हे आपल्या वागणुकीने शिकवलं. देवल हे रागावून किर्लोस्कर कंपनीतून निघून गेले आणि मग गंधर्व कंपनीमध्ये तालीम मास्तर म्हणून आले. ते गडकऱ्यांच्या घरी उतरले. तेव्हा गडकऱ्यांना म्हणाले, हा बालगंधर्व चालतो ना, हा मात्र बायकांसारखा चालत नाही. तेव्हा गडकरी म्हणाले, अहो हल्ली बायकाच गंधर्वांच्या चालीने चालतात. तर ही फार मोठी रंगतदार आठवण आहे. अहो त्यावेळेला गंधर्वांचे कैसे चालणे, गंधर्वांचे कैसे बोलणे, गंधर्वांचे नेसणे कैसे असे, ते असू दे विकच्छ किंवा असू दे सकच्छ, परी ते नेटके स्वच्छ दिसत असे, अशी घरोघर चर्चा व्हायची. हे फक्त मराठी महिलांचे नाही, गुजराती महिला, पारशी महिलांना बदियन कसा वापरावा याची फॅशन सेटिंग गंधर्वांनी केलेली आहे. त्यावेळेला तारापोर नावाचा एक फोटोग्राफर होता. पारशी आणखीन गुजराती महिला गंधर्वांच्या सारखा फोटा खिचवानू जात असत तिकडे. आणि एक हे होतं की माझघरामध्ये बाहेरच्या दिवाणखान्यामध्ये टिळकांचा फोटोग्राफ, तर बेडरूम मध्ये गंधर्वांचाच फोटोग्राफ असे. आणि एखाद्या फार चोखंदळ वरानी 3-4 वेळेला एखादी मुलगी नाही म्हटली तर मग म्हाताऱ्या रमा काकू म्हणत, मेल्याला गंधर्वांसारखी हवी असेल. एकूण आठल्यांच्या संशोधनात रसाळ गोष्टी बऱ्याच होत्या असं आता लक्षात यायला लागलेलं आहे. त्यांनी साड्यांपासून सुरुवात करून अत्तरापर्यंत नेऊन सोडलं आपल्याला. ठीकच आहे, चांगली गोष्ट आहे फार. पण थोडंसं आपण आता पुन्हा वेगळ्या गोष्टीकडे जाऊ. नारायणरावांनी अनेक तऱ्हेच्या भूमिका केल्या. त्या सर्व भूमिका त्यांच्या कुठंतरी मनोधर्माशी जुळत्या होत्या. उदाहरणार्थ त्यांच्या बाबतीत अशी आपल्याला खलनायिकेची कल्पनाच करता येत नाही कधी. त्यांच्या बाबतीमध्ये असं वाटतं की त्यांना फक्त भक्ती, प्रेम, शृंगार ह्याच गोष्टी माहिती होत्या. शेवटी आपल्याला रसशास्त्र आपलं सांगतं की शृंगार हा एकमेव रस आहे, सगळे त्याच्यातच आलेले आहेत. भक्ती हे त्याचंच रूप आहे, म्हणून आपली कृष्णाची भक्ती म्हणजे ती सर्व गोष्टी घेऊनच येते. तसं नारायणरावांच्या बाबतीमध्ये तरतरेच्या ज्या हिरोईन्सची कल्पना करता येते त्याच्यामध्ये सावित्रीची पण कल्पना होते आणि त्याच्याच मध्ये आपल्याला भक्ती संगीताची पण कल्पना करता येते. आणि मग आपल्याला असं दिसतं की नारायणरावांनी तेही काहीतरी वेगळं केलं असलं पाहिजे. तो होय, तेव्हापासून अभंगाची जातकुळी बदलली. 1920 साली जोग महाराजांनी वारकरी पंथाच्या भजनाला एक वेगळी शिस्त आणली आणि जवळजवळ त्यानंतर 10-1 वर्षामध्ये जेव्हा मास्टर कृष्णरावांनी आपल्या प्रतिभेचा साथ चढवला अभंगाला, तेव्हा मराठी अभंग बदलला. आणि तो बदललेला अभंग जो आहे तो आपल्याला वेगवेगळ्या तऱ्हेनं नारायणरावांच्या गायकीमध्ये दिसून येतो. एक आपण आता पद ऐकणार आहोत, नारायणरावांच्याच कन्येकडून ऐकणार आहोत. पद्माताई आपल्याला ऐकवणार आहेत ते मजला घडावी ही सेवा हे पद ऐकवणार आहेत. यामध्ये आपण जे आपण बोललो आता त्याचा थोडासा प्रत्यय येईल आपल्याला. मजला घडावी हे देवा, मजला घडावी हे देवा, तव पद सेवा, तव पद सेवा, तव पद सेवा, सहवास द्यावा हा 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 हा, मजला घडावी हे देवा, मजला घडावी हे देवा, तव पद सेवा, तव पद सेवा, सहवास द्यावा हा 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 हा, मजला घडावी हे देवा, मजला घडावी. नारायणराव हे फॅशन सेटर होते हे एक म्हणणं झालं, वेगळ्या तऱ्हेचं म्हणणं झालंय. नारायणरावांना जे जे काही चांगलं ते आवडत होतं हे दुसरं म्हणणं झालं. तिसरं एक म्हणणं असं की नारायणरावांचं रूप हे आग्रही रूप नव्हतं.
त्यामुळं दुसऱ्या कुठल्याही संदर्भामध्ये ते जरी आलं तरी ते खुलून दिसायचं. म्हणजे मगाशी त्यांनी सांगितलं, त्याला आणखीन एक दोन तुम्हाला तसबिरी आठवत असतील जुन्या, की एक ते कलाबतूच्या टिकल्या लावलेलं बाळ एक नेहमी असायचं महाराष्ट्रात, आणि दुसरं सरस्वती जिच्या हातामध्ये सतार दिलेली अशी आधुनिक सरस्वती, त्यात दुसरा कुठला तरी साबण किंवा असा सुद्धा पदार्थ आलेला असायचा. म्हणजे ह्या जाहिराती महाराष्ट्रात तेव्हा सुरू होत्या. वेगळ्या तऱ्हेची जाहिरात होती ती बालगंधर्वांच्या हस्ते झालेली. ती म्हणजे दिलरुबा हे वाद्य नारायणराव वाजवतायत असा एक अतिशय वेगळा आणि ज्याला आपण विरळ म्हणू असा हा फोटो. दिलरुबा या वाद्याची मजा अशी की दिलरुबा हे वाद्यच मुळी ज्यांना फारसे कष्ट न करता संगीत यावं असं वाटे त्या मध्यम वर्गीयांसाठी तयार झालेलं वाद्य होतं. मुद्दा असा की पेटी आणखीन दिलरुबा ही सोयीची वाद्य होती. त्यामुळं काय सूर कुठे कळत नाही ना, चौथी पट्टी दाब असं सांगितलं की बरं असेल. तेव्हा अशा पुस्तकं निघायची की ज्याच्यामध्ये नोटेशनच्या साठी म्हणून पट्ट्यांच्या वर आकडे लिहिलेले असायचे. म्हणजे मजला घडावी याचे जे 5, 6, 7, 8 सुरू असतील ते सगळे ते सूर त्या पट्ट्यावर लिहिलेले असत आणि लोक पट्टी बरोबर दाबून आलं बाबा गाणं साकार झालं अशा आनंदात असायचे. हा दिलरुबा वगैरे वाजवणं हे सगळं जे होतंय नारायणरावांना वेगळ्या संदर्भात बघावं अशी जी काही महाराष्ट्रीय मनाला झालेली इच्छा त्याचंच ते प्रतिबिंब होतं. पण आता फार वेगळ्या तऱ्हेचं सुद्धा एक प्रतिबिंब दिसतं आपल्याला, आणि ते म्हणजे नारायणरावांना कदाचित ते एकमेव असेल आठले की ज्याला आपण श्रीमंतीपासून दरिद्रीपर्यंत अशी ज्या पात्राची वाटचाल दाखवली ती सिंधू. आणि अशा अनेक कथा त्याच्याविषयी रूढ आहेत की ती सिंधू ही लोकांना बघवेना पण ऐकल्याशिवाय राहावेना. की एवढी श्रीमंत सिंधू ती अशी कशी झाली ह्याचं वाईट वाटलं. पण त्याचबरोबर गाणी एकाहून एक सुंदर. आणि नारायणरावांनी पुन्हा त्याच्यामध्ये जे काही कारुण्य आणलं होतं गाण्यामध्ये, कारुण्य सुद्धा अनेक प्रकाराने आणता येतं. शृंगार जसा अनेक प्रकाराने, एक बटबटीत शृंगार असतो आणि एक संयत शृंगार असतो, आणि ढसढसा रडून सुद्धा करुण रस आणता येतो आणि संयमाने करुण रस आणता येतो. तर नारायणराव हे संयमाच्या जातीतले होते. त्यामुळे एकच प्यालामध्ये जो करुण रस आला तो अतिशय नरम, अतिशय संयत, ढसढसा रडण्याचा शोष नाही, तर मनामधलं दुःख गुदमरवून टाकतंय असं ते दुःख आहे, असं ते गाणं. आणि ह्यासाठी आता आपण जयमालाबाईंना अशी विनंती करणार की त्यांनी आपल्याला माहिती आहे की एकच प्यालामध्ये अनेक तऱ्हेची गाणी आहेत. त्यांना नारायणरावांना खाली बसून गायला लावलेलं आहे, ओव्या गायला लावलेल्या आहेत, दळणाच्या ओव्या आहेत. या सगळ्या आपण काही बसून गाण्याचं असल्यामुळे ते आपण बघणार नाही इथं. पण इथं जे गाणं ऐकणार आहोत त्यामध्ये तुम्हाला असं दिसेल की सुंदराबाईंनी दिलेल्या ज्या चाली होत्या त्या चालींचं वेगळेपण, नारायणरावांचं वेगळेपण, त्या भूमिकेचं वेगळेपण, की जिथे आपण आर्त आणि मधुर असं कुठलं तरी दुःख दाटून राहिलेलं आहे अशी एक त्याच्यामध्ये भावना येते. आणि ते सिंधूचं गाणं आपण जयमालाबाईंच्याकडून ऐकणार. मानस का बधिरावे हे ते गाणं आहे. मानस
मानस